इतकी वर्ष कुठे होतास? ऑनेस्टली मला माहित नाही, मी गायब नव्हतो. पण लाजू नकोस. ईशासोबत तू लवकरच लग्न करणार आहे. तो मुझे लगता है की अंजली प्रॉब्ली द बेस्ट बॉन्डिंग. अंजली येस. कधी करायचं लग्न? यावर्षी करायचं का? अंजली सुन रहे हो ना? ॲक्शन सिनेमा करायचा आहे. मारामारी प्रॉपर ॲक्शन कमर्शियल सिनेमा असं काहीतरी करायचं आहे. आई कुठे काय करते मैंने एक एंट्री की है. तर पुढच्या काही दिवस मी त्यांच्यासोबत काम करणार आहे. नमस्कार, मी सिद्धी. ABP माझामध्ये तुमचं मनापासून स्वागत. खरं तर काहे दिया परदेस या मालिकेनंतर मराठी प्रेक्षकांसाठी काहीसा गायब झालेला, म्हणजे त्याचे प्रोजेक्ट सुरू होते पण काहीसा आपल्यासाठी गायब झालेला ऋषी पुन्हा एकदा येतोय. ऋषी, तुझं ABP माझामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. बरं, सगळ्यात महत्त्वाचं हे सांग, इतकी वर्ष कुठे होतास? म्हणजे साधारण 6-7 वर्ष. मी इथेच होतो. मी कुठेही गेलेले नाही. पण हो, मी थोडं मराठीत काम करत होतो, थोडं हिंदीत काम करत होतो. म्हणजे मी मराठीत केलं आहे, मी चित्रपट केलं, मी शेर शिवराज केलं, मग पावनखिंड केलं, सुभेदार केलं आहे. आत्ता माझी एक फिल्म रिलीज झाली होती, ही अनोखी गाठ. त्याच्यात पण होतो मी, म्हणजे आणि मोठं कॅरेक्टर होतं, असं नाही आहे. मी गायब नव्हतो, पण येस, फुल फ्लेजेडली काम करत नव्हतो. मागच्या वर्षी मी हिंदी मालिकेत काम करत होतो. म्हणजे मी सावी की सवारी केलं होतं. आणि मग त्यानंतर गुमे किसी के प्यार में. तर काम चालू होतं. पण येस, आपण असं बोलू शकतो की मराठी प्रेक्षकांसाठी मी थोडंसं असं गायब होतो. येस, खरं तर तू गायब होतास, पण आत्ता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आम्हाला पाहायला मिळणार आहे. सो तूच सांग आपल्या प्रेक्षकांसाठी नेमकं ते काय. तर हमारी एक फिल्म आई है, उसका नाम है मल्हार. आणि फिल्म हिंदी आणि मराठीमध्ये आहे. म्हणजे मराठीमध्ये डब केलेली आहे आणि तुमच्या जवळचं चित्रपटगृहात इट इज़ अवेलेबल टू वॉच. तर रिलीज़ हो गई है, 7 जून को रिलीज़ हुई है. तो अगर आप इंटरेस्टेड हैं, और बड़ी स्वीट फिल्म है, बड़ी सिंपल फिल्म है, तर तुम्हाला तसं काहीतरी बघायचं असेल तर इट्स अ व्हेरी गुड फिल्म. प्लीज डू वॉच इट. या स्वीट आणि बडी स्वीट आणि सिम्पल फिल्ममध्ये तुझं बॉन्डिंग कोणासोबत सगळ्यात छान होतं आणि काय अनुभव होता एकंदरीत? आय थिंक माझं काम मोस्टली अंजलीसोबत होतं. तर बॉन्डिंग अंजली आणि शारेब म्हणजे आपला JK, फॅमिली मॅनचं JK. तर मला असं वाटतं है अंजलि, अगर मैं बॉन्डिंग की बात करूँ तो सबसे अच्छी बॉन्डिंग अंजलि, क्योंकि सबसे ज़्यादा काम उसके साथ किया. पण शारिब पण कमाल आहे. म्हणजे तो ही इज व्हेरी लाईट हार्टेड. आणि तो सेटचा माहोल जे आहे ते सतत लाईट असं आणि हॅप्पी करून ठेवतो. तो मुझे लगता है कि अंजलि प्रॉब्ली द बेस्ट बॉन्डिंग. अंजलि येस. अंजलि सुन रहे हो ना? कुछ होता है अंजलि. ईशा येऊन तुला मारेल आता. नाही, तिला माहिती आहे. ती मी असं काहीच करत नाही. फक्त बोलतो मी, खूप बोलतो मी, पण असं काहीच करत नाही. हे छान होतं. बरं, नवीन सिनेमा येतोय, आपले प्रेक्षक बघायला जातीलच. पण आत्ता 2024मध्ये आम्ही काहीसं असं ऐकलं आहे की तू पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरती येणार आहेस. ते नेमकं काय? मी म्हणजे आत्ता रिसेंटली कौन सी तारीख को था, पर अभी मतलब जब भी जो तारीख 9 तारीख को शायद आई कुठे काय करते मैंने एक एंट्री की है. तर पुढच्या काही दिवस मी त्यांच्यासोबत काम करणार आहे. अगर आप देख रहे थे आई कुठे काय करते तो प्लीज़ देखते रहिए. और अगर आप नहीं देख रहे थे तो मैं कुछ समय के लिए आई कुठे काय करते सीरियल करने वाला हूँ, तर नक्की बघा. येस, आई कुठे काय करते या मालिकेत स्टार प्रवाहावर आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋषी. पण ऋषी, एकंदरीत पाहता मल्हार सिनेमा येतोय, त्या सिनेमातलं जे काही तुझं कॅरेक्टर आहे त्याबद्दल प्रेक्षकांना थोडासा खुलासा करून सांग. तर मी मल्हार सिनेमात लक्ष्मणची भूमिका प्ले करतो आहे. आणि लक्ष्मण म्हणजे केसरचा नवरा, केसर म्हणजे अंजली पाटिल. तर इट्स एन एंथोलॉजी म्हणजे एक सिनेमा में 2 से 3 कहानियाँ, 4 कहानियाँ भी हो सकती है, पर हमारे सिनेमा में 3 कहानियाँ हैं. तो हम लोगों की एक कहानी है जिसमें मैं, अंजलि और शारिब, हम तीनों हैं.
आणि लक्ष्मण खूप म्हणजे असं सिम्पल आणि तू खूप कमी बोलतो. तू म्हणजे तो बोलतच नाही, पण तो का बोलत नाही, असं का घडतंय त्याच्यासोबत, आणि तो म्हणजे जे काही घडतंय तो रिॲक्ट का करत नाही, वो सब कुछ आपको पता लगता है क्लाइमैक्स में आकर. तो ऐसा सा एक कैरेक्टर है, सरपंच का बेटा है. तो अलग है थोड़ा सा, पर कुछ तो गडबड आहे. म्हणजे त्याच्या मनात काहीतरी एक, त्याच्या मनात वादळ आहे एक. हाँ, और पर वो क्या है वो सिनेमा के एंड में पता लगता है. येस, सरपंचचा बेटा आहे, थोडासा अलग आहे, पण त्याच्या मनात वादळ आहे. यासाठी आपल्याला मल्हार हा सिनेमा बघावाच लागेल. येस. ऋषी, पण बरीचशी चर्चा आहे आता. थोडंसं आपण पर्सनल लाईफवर येऊया. लाजू नकोस. बरं, आम्ही असं ऐकलंय की ईशासोबत तू लवकरच लग्न करणार आहे, पण बऱ्याच मुलींचा तू क्रश आहेस, त्यांना उत्सुकता आहे की तू लग्न कधी करणार आहेस. ऑनेस्टली मला माहीत नाही. कुछ तो गडबड आहे. नाही, मला माहीत नाही. म्हणजे करायचं आहे लग्न, असं नाही आहे की लग्न नाही करायचं, पण कधी करायचं आहे आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. बघूया. ईशाने कधी विचारले तुला याबद्दल की आपण लग्न कधी करूयात वगैरे? नाही, असं नाही आहे. आम्ही दरवर्षी असं एकदा बोलतो की कधी करायचं लग्न, यावर्षी करायचं का. तो ऐसा डिस्कशन होता है, पर कधी करायचं ते अजूनही ठरलं नाही आहे. ओके, बरं, तू मुळात हिंदी भाषिक आहे, ईशा मराठी आहे, पण जर तुला ईशाला प्रपोज करायचं असेल मराठीमधून, तर तू तिला आत्ता काय सांगशील? आत्ता काय सांगशील? म्हणजे तू तिला प्रपोज कसा करशील? ईशा कॉम्प्लिकेटेड है, ऐसा नहीं होता उसके साथ कि ऐसा कुछ भी अभी बोल दो, सोच के बोल दो. उसके लिए पूरी प्लानिंग करनी पड़ेगी. ऐसा नहीं कर सकते उसके साथ. म्हणजे उसने पहले ही बोला है मुझे कि अगर प्रपोज करना हो कभी तो ऐसा कुछ ग्रैंड चाहिए. ऐसा नहीं कि आके क्लोज सेटिंग में कुछ बोल दिया की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तू लग्न करशील का माझ्याशी वगैरे, असं नाही चालेल. मला काहीतरी मोठं करावं लागेल आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग हवी, आणि मी अजूनही प्लॅन केलेलं नाही आहे. तेच मी सांगतोय ना, अजूनही ठरलेलं नाही की कधी लग्न करायचं. जर एकदा ठरलं मग करावं लागेल प्रपोज, मग प्लॅनिंग करूया. मिळून करूया प्लॅनिंग काहीतरी. येस, प्रोसेसमध्ये ऋषीची प्लॅनिंग प्रोसेसमध्ये. पण ऋषी, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांग, आम्ही मल्हार हा सिनेमा नक्कीच पाहू, पण 2024ची विश लिस्ट काय आहे तुझ्याकडे आता? विश लिस्ट म्हणजे विश लिस्ट मला काय काय करायचं आहे? मला खूप काही करायचं, मला सगळं करायचं आहे. म्हणजे आय हॅव गॉट अ फ्यू प्रोजेक्ट्स लाईन्ड अप. काही प्रोजेक्ट्स आहे, पण मला असं वाटतं मला एखादा एक प्रॉपर ॲक्शन सिनेमा करायचा आहे. ते मला अजूनही मारामारी प्रॉपर ॲक्शन कमर्शियल सिनेमा असं काहीतरी करायचं आहे. आणि आपल्या मराठीत खूप होत नाही, म्हणजे असं प्रॉपर मारामारी सिनेमा होत नाही. तर मला वाटतं तसं काहीतरी करायचं आहे मला. कारण म्हणजे इन द नेक्स्ट 6 months 2 प्रोजेक्ट्स लाईन्ड अप आहे. आणि वन ऑफ द प्रोजेक्ट्स म्हणजे मी आणि सायली करणार आहे, तर संसारा. आणि अजून एक फिल्म आहे रेनबो. तर काही बऱ्यापैकी म्हणजे मी एक्सपेरिमेंट केलेलं आहे की एक रोमॅन्टिक आहे आणि एक म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मायथोलॉजिकल थ्रिलर वगैरे असं काहीतरी आहे. तर हे सगळे जॉनर्स मी एक्सप्लोअर केलेले आहेत, पण ॲक्शन असं प्रॉपर मारधाड वगैरे ते एक्सप्लोअर नाही केलं आहे. तर विशलिस्टमध्ये आय थिंक दॅट इज वन थिंग आय वुड वॉन्ट टू डू इट. मला ॲक्शन फिल्म करायची आहे. येस, ॲक्शन फिल्म करायची आहे ऋषीला. ऐकताय ना तुम्ही सगळे? बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला 2016-17 काहे दिया परदेशच्या सेटवर भेटले होते, आणि त्यानंतर मी तुला आत्ता भेटते. म्हणजे इतका काळ, पण तू जसा दिसतोस तसाच आहे. काय त्याचा फिटनेस फंडा काय आहे तुझा? काही फिटनेस फंडा नाही आहे, ऑनेस्टली सांगू तर. मी फक्त थोडी काळजी घेतो की मी काय खातोय आणि किती खातोय. प्रमाण म्हणजे तेवढंच आहे की तुम्ही काही पण खाऊ शकता, पण किती खायचं आहे ते तुमच्यावर आहे. म्हणजे पण मी आत्ताच ऐकलं की तुझं बर्गर खाण्याचा प्लॅन आहे. बर्गर खाण्याचा प्लॅन आहे? कोणी सांगितलं?
आत्ताच बोलत होतास थोड्या वेळापूर्वी. नाही नाही त्यांनी मला सांगितलं की म्हणजे आजूबाजूला फक्त बर्गर आणि हे सगळं मिळणार, पण नाही आम्ही बर्गर नाही खाणार, म्हणजे काहीतरी वेगळं. आणि जर मी बर्गर खाल्लं तर मी कसं बर्गर खातो तुम्हाला सांगतो. मी वरचा बन काढतो आणि फक्त वन बन आणि पॅटी तेवढंच खातो. तसं मॅनेज करायचं. म्हणजे तुम्ही काही पण खाऊ शकता, बस थोडासा मॅनेज करायची गरज आहे. येस, म्हणजे स्वतःला सांभाळता यायला हवं. एकंदरीत आपल्याला आता ऋषी भेटला, त्याने फिटनेस फंडा आणि मल्हार या सिनेमामध्ये याचं कॅरेक्टर काय हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन मल्हार हा सिनेमा नक्कीच पहा. पण ऋषी, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना काय सांगशील? सबसे पहली बात तो ये कि मल्हार ये जो सिनेमा है वो हिंदी और मराठी दोनों में रिलीज़ हुआ है, और मुंबई, पुणे, पूरे महाराष्ट्र में, मतलब पूरे इंडिया में कहीं ना कहीं पे कई जगहों पे लगा है, पर पूरे महाराष्ट्र में ये फिल्म जो है वो रिलीज़ हुई है. तो अगर आपने अभी तक नहीं देखी है तो प्लीज़ जाके देखिए. खूप रूटेड फिल्म है आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल. अगर नहीं देखी है तो प्लीज़ जाके देखिए. येस, मराठी आणि हिंदीमध्ये मल्हार सिनेमा येणार आहे. आपण ऋषीला आता मल्हार या सिनेमातच भेटूयात. ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.